भीषण दुष्काळाचा फटका जो आहे तो आंबा उत्पादक शेतकऱ्यांनाही बसलेला आहे। मी आहे आहेर लिमगावच्या परिसरात आणि ही 4 एकरवरची केशर आंब्याची बाग आहे। जवळपास 9.5 ते 10 लाख रुपये खर्चून इथल्या शेतकऱ्यांनी ही बाग उभारली आहे। मात्र त्याचा फटका जो आहे तो आता सध्याच्या भीषण दुष्काळाचा आहे, कारण कुठलंही पाण्याचं साधन, पाण्याचा स्रोत या बागेला नाही। त्यामुळे बागेची जी अवस्था आहे ते अक्षरशः करपून जाण्याच्या मार्गावर आहे। काही जे झाडं आहेत ते सध्या करपून जाताना आपल्याला पाहायला मिळतात। परिस्थिती प्रचंड वाईट आहे, विदारक आहे। तरी देखील प्रशासनाचा कुठलाही अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यासोबत हितगुज साधत नाहीये। हातबल शेतकऱ्याला कुठलाही आधार देत नाहीये। त्यामुळे बीड जिल्ह्यातला जो शेतकरी आहे तो तो जो आहे तो प्रचंडपणे हताश झालेला आहे, निराश झालेला आहे। माझ्यासोबत शेतकरी आहेत, बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय। बाबा, काय नाव आहे तुमचं? जगन्नाथ मनोहर बेदरे। बरं, दुष्काळ असा कधी पाहिलाय? नाही, पहिलाच दुष्काळ जास्त हा। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। साधारणतः किती एकरवरती ही बाग आहे, किती खर्च आला आणि आता नुकसान कसं होतं? हे 2 एकर मध्ये बाग आहे आणि जवळजवळ 9 लाख रुपये कंपाऊंड सहित आंबे लावण्यासहित खर्च आला। हो, ठिबकचं वेगळं, असं जवळजवळ 10 लाखापर्यंत सगळा खर्च येतोय। मात्र यंदा काय अपेक्षा होत्या आणि दुष्काळाच्या सावटामुळे काय नुकसान झालं? नुकसान म्हणजे आंबे लागले जाळायला, पाणी कमी असल्यामुळं, बाकी हेच नुकसान, बाकी काही एवढा भीषण दुष्काळ असताना कृषी विभागाचा कुठला अधिकारी किंवा प्रशासन नाही आतापर्यंत? कृषी उत्पादनाचं कुणी आलं नाही पाहण्यासाठी, काय परिस्थिती तर हो कुणी झालं नाही। ही तुमचीच परिस्थिती अशी आहे का? आजूबाजूला किती बाग आहेत? सगळ्याची। आता काय मागणी राहील तुमची? आता काय नाही, अनुदान वगैरे जर मिळत असलं, आंब्याचं नुकसान काही, हीच मागणी, बाकी काही नाही। खर्च केलेलं जर देत असलं गव्हर्नमेंट तर। मात्र हे तुमच्या हातातलं जे जर पाहिलं ते जळून जाते, बरोबर आहे? हो। आता मग ही बागेला जर पाणी जर दिलं टँकरनं तर ते बाग होईल तयार, व्यवस्थित राहील, पूर्ण बाग फुटेल ना आणि हिरवा होईल, असं होईल। मग आता अशीच परिस्थिती किती झाडांची आहे? साधं बरेचसे जवळजवळ असे 100 झाडाजवळ असेल। जर ह्या 15 दिवसात पाऊस नाही आली तर मग ही बाग राहील? नाही राहणार, बाग राहणार नाही ना। नक्कीच हे बीड जिल्ह्यातले शेतकरी आहेत आणि त्यांच्या हातामध्ये हे केशर आंब्याची एक झाडाची फांदी आहे आणि अशा पद्धतीनं जे आहे अक्षरशः पाणी नसल्यामुळे जळून जाताना, करपून जाताना आपल्याला पाहायला मिळते। आता तरी मायबाप सरकारनं बांधावरती यावं, पंचनामा करावा, अन्यथा पाण्याचा जो स्रोत आहे ते उपलब्ध करून द्यावा, तरच आमची बाग वाचेल, अशी अर्थ हाक जे आहे इथले शेतकरी करताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।